दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेने या 5 महत्त्वाच्या स्थानकांवर व्यापक प्रवासी पायाभूत सुविधा विकासाची कामे वेगाने सुरू आहेत। प्रवासी हाताळणी क्षमता वाढवणं, गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करणं आणि कुंभमेळ्या दरम्यान रेल्वे संचालन अधिक कार्यक्षम बनवणं हा या मागील प्रमुख उद्देश आहे। पूर्वी कुंभमेळ्यातील बहुतांश प्रवासी वाहतूक नाशिक रोड स्थानकावर केंद्रित होत असे, मात्र यावेळी 5 स्थानकावर आधारित बहुस्थानक प्रवासी वर्गीकरण ही संकल्पना राबवण्यात येत आहे। त्यामुळे भाविकांची विविध स्थानकांवरून ये-जा सुलभ होईल, गर्दीचं समान व्यवस्थापन, सुरक्षिततेत वाढ होईल आणि विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येईल। या सर्व स्थानकांवर 9 पादचारी पूल, कायमस्वरूपी तसंच तात्पुरती होल्डिंग एरिया, अतिरिक्त फलाट, विस्तारित प्लॅटफॉर्म, कव्हर शेड, प्रशस्त सर्क्युलेटिंग एरिया, अधिक पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे तसंच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश सुविधा विकसित करण्यात येत आहे। त्यामुळे कुंभमेळ्यातील प्रचंड प्रवासी गर्दी सुरक्षितपणे हाताळण्यास रेल्वेला मोठी मदत होणार आहे। दक्षिणेकडून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी देवळाली स्थानक महत्त्वाचं आगमन तसंच निर्गमन केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे। इथं 6 मीटर रुंदीचे रॅम्पयुक्त 2 नवीन पादचारी पूल, मुंबईच्या दिशेला 24 डब्यांच्या रेल्वेसाठी नवीन उच्चस्तरीय फलाट, नाशिक रोडच्या दिशेनं जाणाऱ्या फलाटाचा विस्तार आणि आधुनिकीकरण तसंच अतिरिक्त लूप लाईन्स उभारण्यात येत आहे। सुमारे 9435 चौरस मीटर क्षेत्रफळाचे नवीन प्लॅटफॉर्म शेड उभारण्यात येणार आहेत। कायमस्वरूपी व तात्पुरते होल्डिंग एरिया, विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया, अतिरिक्त स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसंच पिट लाईन्स, सिक लाईन्स, स्टेबलिंग लाईन्स, शटिंग नेक आणि आधुनिक रेल्वे परिचालन सुविधा विकसित करण्यात येत आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।